उद्याची आपल्याला ही जी लढाई करायची आहे त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे मार्गक्रमण करायचं, आपल्या हातामध्ये काय काय आयुध असली पाहिजे आणि आपण या सरकारचा कसा सामना करायचा याचा विचार करण्यासाठी उपस्थित असणारे बहादर शेतकरी बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून किंवा अनेक वर्षापासून या राज्यातला शेतकरी महाराष्ट्रातल्या सरकारला आमचं कर्ज माफ करा, हे विनाट माफ करा म्हणून मागणी करतोय. गेल्या अनेक वर्षापासून आमचा शेतकरी या सरकारला मागतोय की आम्हाला दिवसा उच्च दाबानं 12 तास विजेचा पुरवठा करा. गेल्या अनेक वर्षापासून आमचा शेतकरी या सरकारला मागतोय की आम्हाला पिण्याचं स्वच्छ पाणी द्या आणि गावाला गावोगाव जोडणारे आम्हाला चांगले रस्ते द्या. परंतु महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्यानं शक्तीपीठ मागितलं अशा प्रकारचं कुठं आम्हाला ऐकायला मिळालं नाही. परंतु आम्हाला आमच्या जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी हे सरकार तयार नाही. परंतु या राज्यातल्या मुख्यमंत्र्याला, कारण आपण सगळेजण सांगतो त्यांचे काय बगल बच्चे सगळीकडे प्रचार करतात की हा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ड्रीम म्हणजे काय म्हणते, स्वप्न, म्हणजे त्या स्वप्नाचा प्रोजेक्ट आहे. आणि याला स्वप्न कशाची पडतात, आता काय चांगली बाकीची स्वप्न पडायचं त्यांचं वय राहिलेलं आहे. परंतु त्याला जी स्वप्न पडतात ते आपल्याला पैसे कसे मिळतील. आणि याचं उत्तर जर बघितलं तर परवा खासदार राजू शेट्टी साहेब महाराष्ट्राला आले होते, त्यांनी सांगितलं की हा जो प्रोजेक्ट होता शक्तीपीठ महामार्ग, तो 48,000 कोटीचा प्रोजेक्ट होता. आज 1,15,000 कोटीवर गेलाय. म्हणजे याच्यामधून 50,000 कोटीचा बलिदान करून पुन्हा एकदा 2029 ला आपल्या कोकणाची बसायचं यासाठी त्यांचं ड्रीम आहे. आणि हे ड्रीम कदापि सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणून मी सोलापूर जिल्ह्याचा सांगतो, सोलापूर जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आणलेलं शेतकऱ्यावरचं जे संकट आहे ते संकट आणून पाडल्याशिवाय इथला शेतकरी फक्त बसणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे. शेट्टी साहेब, मी प्रोफेशनचा वकील आहे म्हणून मी याचा विचार करत होतो की हा जो शक्तीपीठ आहे तो नेमका कोणता हायवे आहे. हा स्टेट हायवे आहे का नॅशनल हायवे आहे का डिस्ट्रिक्ट हायवे आहे. कारण आपल्याला जर समजा कुठलाही आमच्याकडे गेलेला NH-65 सुरू आहे, तो NH-65 ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्याला नॅशनल हायवे ऍक्ट लागू होता. आपल्याकडे जे पूर्वी ऍक्विजिशन होत होतं त्यामध्ये आपला जो भूसंपादनाचा कायदा होता तो 1860 चा कायदा होता. आणि त्याच्यामध्ये तरतुद्या ज्या होत्या त्यामध्ये शेतकऱ्याला कुठलाही कॉम्पेन्सेशन चांगल्या प्रकारचं मिळत नव्हतं. म्हणून तुम्हाला आठवत असेल तर बघा, मागं काँग्रेसच्या राजवटीमध्ये कदाचित शेट्टी साहेब त्यावेळेस खासदार देखील असतील, लोणावळा ज्यावेळेस कशा प्रकारचं काम चालू होतं त्यावेळेस त्या देशाचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तो ऑर्डिनन्स काढून टाकला आणि त्यांनी सांगितलं की हा कायदा रद्द करण्याची गरज आहे, शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेशन चांगल्या प्रकारे मिळालं पाहिजे. म्हणून राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन 2023 चा कायदा आणला. म्हणजे त्या कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे अशा प्रकारची स्थिती असताना या फडणवीसांनी मात्र
महाराष्ट्र महामार्ग अधिनियम करण्याचा तुमचं नोटिफिकेशन निघालेलं आहे माळशिरस तालुक्यातलं, आणि माळशिरस तालुक्यामध्ये नोटिफिकेशन मध्ये आपण जर वाचलं तर लक्षात येईल की महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 अंतर्गत याचं ऍक्विजिशन करण्याची प्रोसेस फास्ट चालू आहे. कारण 2013च्या कायद्याने जर केली तर त्याला वेळ लागू शकतो, त्याला लोकांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. परंतु महाराष्ट्र सरकारनं या टाटा बिर्लाला आणि जे उद्योगपती आहेत अलीकडच्या अंबानी अदानी जे आहेत त्या अदानीच्या खात्यामध्ये ते संबंध पैसा घालण्यासाठी, आणि मला तर असं समजलं कदाचित माझी माहिती शेट्टी साहेब चुकीची असू शकेल, परंतु आमच्या विदर्भामध्ये त्या खाणी आहे की जिथं जी आमची मालमत्ता आहे तिथले खाणीमधला सगळं मटेरियल काढायचं, आणि या अदानीने गोव्याला एक पोर्ट खरेदी केलाय, त्याला जाण्यासाठी सुकर व्हावा अशा प्रकारचा मार्ग त्या फडणवीसांनी आणि नरेंद्र मोदी साहेबांनी दिलाय, आणि आपल्या डोक्यावर ते लादला जातोय. तुम्ही आम्ही विचार करायचा आहे, कारण आपल्यामध्ये सुद्धा बरेच लोक असे आहेत की तुमच्यामध्ये साप सोडून देणार काय सांगतील तुला नियम नाही. तुम्हाला किती पैसे देतो, तुम्हाला वाटेल तेवढं काहीतरी अजून झाडं बिडं तुमची नसलेली झाडं घ्यायला होतो म्हणतील, परंतु केव्हा तेवढ्याने भागणार नाही. कारण आमची जमीन जर एकदा गेली, कारण आम्ही आज बघितलं तर आज आपण आत्मपूर्णाला पोहोचला अशा प्रकारची स्थिती आहे. आणि अनेक शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यामध्ये आम्ही लोकसभेचे खासदार आदरणीय धैर्यशील भैया आम्ही ज्यावेळेस माणेगावला वगैरे त्या परिसरामध्ये गेलो होतो, शेट्टी साहेब बघितलं अनेक लोकांच्या डोळ्यातून अश्रू आले, अनेक महिला त्या ठिकाणी रडलेल्या आम्हाला बघायला मिळाल्या. आणि मग जर आमची शेती जाणार असेल तर शेती ती वाचवण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, आणि ते सुद्धा नुसतं इथं कुणीतरी आम्ही भाषण केलं म्हणून संपणार नाही. तर मला खात्री आहे की राजू शेट्टी साहेबांनी आणि भैया साहेबांनी जर एखादा विषय हातात घेतला तर फडणवीस काय त्याचा देव जरी एक दिवसा आला तरी सुद्धा तिथं शक्तीपीठ महामार्ग आहे कोल्हापूर जिल्ह्यात त्याचा होऊ देणार नाही. दुर्गाट मनाची बांधा आली. मी एवढंच सांगतो की लढा उभा करत असताना आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की कुठल्याही भूलथापाला कुणाच्याही आमिषाला बळी न पडता आपण एकसंघपणे एकत्रितपणे राहून आपण हा मार्ग स्वीकारला पाहिजे आणि हा शक्तीपीठ रद्द केला पाहिजे. आपण निश्चितपणे त्या दृष्टीनं पाऊल टाकाल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला एवढंच सांगतो की आपली एकच चिंता